श्री क्षेत्र हिंदोळा येथून श्री क्षेत्र बासरकडे निघालेली वाहन दिंडी रविवारी दुपारी बिलोली तालुक्यातील कासराळी या ठिकाणी पोहोचली। यावेळी ठक्करवाड परिवाराने दिंडीचे स्वागत करून सर्व हरिभक्त परायण महाराज आणि भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था केली। यंदा या दिंडीचे 25वे वर्ष असून त्यात सुमारे 1200 भाविक सहभागी झाले होते। श्री क्षेत्र हिंदोळा येथून निघून बासर येथील माता सरस्वतीच्या दर्शनासाठी निघालेली ही दिंडी गेल्या 25 वर्षांपासून नियमितपणे जात आहे। कासराळी येथील ठक्करवाड परिवार गेल्या 4 वर्षांपासून या दिंडीचे स्वागत करत आहे। दिंडीचे प्रमुख हरिभक्त परायण मधुसूदन महाराज कापशीकर यांनी यावेळी आपल्या भाषणात सरस्वती मातेकडे सर्व भक्तांना सद्बुद्धी, सुख आणि निरोगी आयुष्य देण्याची प्रार्थना केली। यावेळी यज्ञेश्वर शास्त्री पालमकर, चंद्रकांत महाराज लाटीकर, बालाजी महाराज गुंडेवार, मुरलीधर महाराज भारती, व्यंकटराव महाराज माळकवठेकर, नारायण महाराज वडगावकर, शशिकांत महाराज नांदेडकर, कमलाकर महाराज शिरशीकर, ओंकार महाराज टाकळीकर, बालाजी महाराज सुगावकर, दत्ता महाराज वळसंगवाडीकर यांच्यासह अनेक हरिभक्त महाराज उपस्थित होते। या सोहळ्याला राजेंद्र रेड्डी तोटावाड, शिवराज पाटील बोधने, मारुती राहिरे, संदीप पाचपिंपळीकर, सूर्यकांत महाजन, आबाराव संगनोड, शंकर गंगुलवार आणि किसन मेहत्रे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार कासराळीचे माजी सरपंच अरविंद भैया ठक्करवाड यांनी मानले, तर सूत्रसंचालन भाऊसाहेब बनबरे यांनी केले। त्याचप्रमाणे त्यांच्या मुळे आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली। ती सेवा ही अविरत चालू राहील आणि त्याचप्रमाणे महाराजांसोबत शेकडो भाविक व सद्गुरू त्यांच्यासोबत येत असतात। त्यांचे पावन स्पर्श आमच्या भूमीला लागतील व त्यामुळे आम्हाला त्यांचा आशीर्वाद भेटेल व ही जी दिंडी जाते त्या दिंडीचं ठक्करवाड परिवाराकडून व गावकऱ्याकडून त्यांचं स्वागत आहे। त्याचबरोबर इथे आलेले सर्व गुरुवर्य यांनी मार्गदर्शन केलं। प्रत्येकाच्या मुखातून वेगवेगळ्या आपल्या पूर्वजांचे, महाराजांचे, रामाचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले। तर त्याच्या मागचं एवढंच कारण आहे की त्यांनी जे त्या काळात केलंय त्यामुळे आपण हे सगळं पाहत आहोत। हे त्यांचा आपल्या मागे आशीर्वाद आहे। हे आजकालचे आपले गुरु महाराज किंवा आपले गुरुवर्य सांगत आहेत किंवा आपली जी प्राचीन हिंदू संस्कृती आहे हे टिकवायला पाहिजे। टिकवलं तर त्याचं काय आहे ते आपल्याला कळते। हे त्यांच्या वाणीतून आपल्याला ऐकायला भेटेल व सर्व गुरुवर्य महाराज व सर्व भाविक भक्त आणि इथे आलेले सर्व पंचक्रोशीतील आदरणीय व्यक्ती यांचं ठक्करवाड परिवाराकडून स्वागत करतो व आम्हाला हे कार्य करण्याची मधुसूदन महाराजांनी संधी दिली त्याबद्दल महाराजांचे बी आभार व्यक्त करतो व सर्व इथं आलात त्यांच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो व थोडं आमच्या म्हणजे वडिलांकडून मी क्षमा व्यक्त करतो। बाबा येणार होते, त्यांची गाडी लेट झाल्यामुळे ते येऊ शकले नाही, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडून क्षमा व्यक्त करतो, सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांना प्रसाद केलेला आहे, प्रसाद घेऊन जावे ती विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। महाराज सुद्धा मूळ विषयाला हात न घालता वरवर बोलून त्यांनी तो विषय संपवला। वेळेअभावी बोलू नका तर मी काही बोलणार नाही। मी विषयाला अजिबात मला कारण त्याचं ज्ञान फार नाही। मी फक्त संघटक माणूस आहे। माझं काम आहे की माणसं गोळा करून त्याची हवाली करणे, त्यांनी काय बोलायचे ते बोलो, एवढी कला माझ्या गुरुने मला दिलेली आहे। बाकी दुसरं मला तुम्हाला माहिती मी किती पाण्यात आहे ते असू द्या, पण सगळ्यांच्या सहकार्याशिवाय होत नाही। आपल्यासोबत दाते पाहिजेत, दानशूर पाहिजेत, येणारे भाविक पाहिजेत, राजकीय क्षेत्रातली त्या सगळ्यांची जोड असल्यामुळे एवढंही होतं। मला एकटं कोणीही करू शकत नाही, एकटं मधुसूदन महाराजही करू शकत नाही आणि एकटं चंद्रकांत महाराजही करू शकत नाही। सगळ्यांचं मोलाचं सहकार्य असल्याशिवाय हे एवढं मोठं काम होणं शक्य नाही। एवढंच मला म्हणायचंय, असाच सत्संग चालत जावा। याच्यामध्ये पहिलं जर मला आज कौतुक कोणाचं करायचं असेल तर ते माझ्या भगवंताचं करायचं। रात्री एवढा पाऊस पडला, महाराज आमच्या आश्रमाला पाणी लागलं। मला फोन आले सगळ्यांचे 5 वाजता की मला जायचं की नाही, निर्णय कसा करणार तुम्ही। त्यावेळेला मला स्नान झालं होतं आणि मी मंदिरामध्ये गेलो
आणि एवढंच त्याला म्हणून की करशील तरी नव्हे काही काहीचा डोंगर पर्वत राहील. तुला काय अशक्य आहे? सगळा महाराष्ट्र पाण्यात बुडाल्या, सगळीकडची निरोप लागली. तुम्ही काही समजा, तुम्ही योगायोग समजा, काय म्हणायचं ते मला माहिती नाही. माझी पूर्ण श्रद्धा आहे की माझ्या प्रभूची कृपा आहे, पांडुरंगाने केलेलं आहे. एवढ्या लोकांना कुणी चेतना दिली, यांना कुणी उठवलं? यांना त्याच्या मागे मग त्याचं सगळं आहे. सगळ्यांना उठवलं वेळेला. माझ्या अगोदर सगळी मंडळी, आम्ही मारतड्या येण्याच्या पूर्वी सगळी माणसं पुढे हजर होतं. एवढं पाणी पडलं आपल्याला सुद्धा. 8 वाजेपर्यंत 9 पर्यंत उठणारी माणसं मला 4 वाजता फोन केले, कसं काय चाललं. त्याची कृपा आहे. माझ्याकडे मी अजिबात घेत, तुम्हाला माहिती आहे मी माझ्याकडे अजिबात घेत नाही. आणि ज्या दिवशी मला असं वाटेल की मी हे करतोय त्या दिवशी आमची यात्राच काय, आमच्या आश्रमाचं चिंतन बंद पडेल. प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड.